ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। लष्कराचा सन्मान आणि आभारासाठी चंदगडमध्ये तिरंगा यात्रा। आमदार शिवाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ मुंबई येथे आयोजित तिरंगा यात्रेमध्ये प्रमुख उपस्थिती दर्शवली। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केलं। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवादाचे कंबरडेच मोडण्याचं काम भारतीय लष्करानं केलं। या कामगिरीबद्दल लष्कराचे आभार व्यक्त करणे आणि त्यांचा सन्मान करणे यासाठी आज तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाला भारताचे लष्करी सामर्थ्य दिसून आलं। पाकिस्तानला भारताच्या लष्करी सामर्थ्यापुढे गुडघे टेकावे लागले आहेत। भारताची संरक्षण तयारी आणि सुरक्षा यंत्रणा भक्कम असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। यात्रेच्या सुरुवातीला स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण केलं। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनाही अभिवादन केलं। ऑगस्ट क्रांती मैदान येथून सुरू झालेली यात्रा गिरगाव चौपाटी येथील शहीद तुकाराम आंभोळे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून समाप्त करण्यात आली। समारोपावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहीद तुकाराम आंभोळे यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण केलं आणि टिळक स्मारकास अभिवादन केलं। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगल प्रभात लोंढा, मंत्री आशिष शेलार, मंत्री पंकजा मुंडे, कार्यकारी अध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर, माजी सैनिक व इतर मान्यवर उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरी, चंदगड।